कॉफी टेबलवरचे सीन फेमस होत असतील तर काही हरकत नाही आहे माझी. मग एखादी वन लाईन. हां, मग मी त्याच्यानंतर आता कंडिशनच घालू असं म्हणणं आहे का तुझं, की 1 मिनिट हिरो बरोबर एक कॉफी टेबलवरचा सीन पाहिजे तरच मी सिनेमा घेणार असं वगैरे म्हणणं आहे तुझं? बाकीची मुलं तुझ्या बरोबर कॉफी प्यायला घाबरत असतील तर. पण काय माहिती मी कॉफीच्या अखेरीस कदाचित हो म्हणून टाकेन तर. एक रंजक कहाणी कदाचित पाहायला मिळणार आहे. हॅशटॅग तदेव लग्नम या सिनेमात. आणि अर्थात आपले अतिशय लाडके सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान आपल्या सोबत आहेत आणि आनंद गोखले डिरेक्टर सोबत आहेत. पहिलं मी सुबोध तुलाच विचारीन की हे वर्ष काय 40चं वर्ष असं काही होतं का? अलिबाबा पण 40ला चोर होता, हाही एक वेगळा 40ला चोर वाटतोय. तर काही असं होतं का जस्ट त्या वेगळ्या रोलची खासियत होती? आणि पण आता ह्याच्यानंतर तसंच असणार आहे ना, म्हणजे आता आता 20शीत काही मी येऊ शकत नाही कितीही मनात असलं तरी. त्याच्यामुळे आता माझ्या वयाच्या भूमिकाच मला करायला लागणार आहेत आणि त्याच्यात काही दुःख नाही. इंटरेस्टिंग रोल लिहिले जात आहेत मराठी चित्रपटात. उत्तम आहे. आणि मला ह्या पण इरफान खानला या अशा भूमिकांमध्ये पाहिलंय, पण मराठी चित्रपटांमध्ये कदाचित ते यायला थोडा वेळ लागतो. पण तसं लिहितायत लोक, माझं वय डोक्यात ठेवून लिहितायत. मला उगाचच आता कमी वयाचं दाखव वगैरे असा अट्टाहास नाही आहे. माझ्याही डोक्यात आता मला साजेशाच भूमिका येत आहेत. त्यामुळे असं काही अट्टाहास नाही आता. त्या त्या वयाप्रमाणे तुला भूमिका मिळायला लागतात. काही काही असतात जे चिरतारुण्याचं वरदान घेऊन येतात. त्यांना किती मोठे झाले तरी ते लहानच वाटतात. तर तशी काही आपल्याकडची नटमंडळी आहेत. पण त्यांना आयुष्यभर तसंच असू देत, कारण तो एक फॅक्टर असतो की जो कदाचित अनेक भूमिका त्या वयामुळे तुमच्या करून करायच्या राहून जातात, पण त्या त्यांना करता येतात खूप काळ. तर मला असं वाटतं की छान आहे. म्हणजे याच्या डोक्यात येत आहे, आदित्यच्या डोक्यात येत आहे, अभिजितच्या डोक्यात तसं येत आहे, माझ्या डोक्यात आता तसं यायला लागलं आहे आणि अजूनही बाकीचे आहेत त्यांच्या डोक्यात येत आहे. कोणीही आत्ता मला इतक्यात ऐकवलेल्या रोलमध्ये असं काही नाही की पुन्हा तो लग्नाला उभा राहिलेला तरुण आहे आणि लग्न उत्सुक आहे आणि त्याचं एक अत्यंत एका 20ल्या तरुणीबरोबरचं प्रेम कहाणी असं मला कोणी ऐकवलेलं नाही. त्यामुळे आय एम हॅपी की इतकं प्रॅक्टिकली आपण आता हा डोक्यात गोष्ट ठेवून आपण त्या पद्धतीचा विचार करतो. सो आय एम हॅपी. पण जेव्हा ते तू करतोस तेव्हा त्यात वेगळी गंमत असते, प्रश्नच नाही. आणि तेजश्री, म्हणजे तुझा एक छंद आहे का असं कॉफी टेबलवर मुलांना ग्रिल करणं असं काही? कॉफी टेबलवरचे सीन फेमस होत असतील तर काही हरकत नाही आहे माझी. मग एखादी वन लाईन. हां, मग मी त्याच्यानंतर आता कंडिशनच घालू असं म्हणणं आहे का तुझं, की 1 मिनिट हिरो बरोबर एक कॉफी टेबलवरचा सीन पाहिजे तरच मी सिनेमा घेणार असं वगैरे म्हणणं आहे तुझं? बाकीची मुलं तुझ्या बरोबर कॉफी प्यायला घाबरत असतील तर. पण काय माहिती मी कॉफीच्या अखेरीस कदाचित हो म्हणून टाकेन तर. हिंट आहे. हो म्हणण्याच्या आधी या सगळ्या गोष्टींची तयारी असेल तरच कॉफी प्यायला जा. नाही, मला म्हणायचं आहे की तसं जर तिच्या मनात असेल तर तिची मनोकामना लवकर पूर्ण हो आणि तिला ती हो म्हणण्याची संधी मिळो. हॅशटॅग तदैव लग्नम नंतर. पण तू तेजश्रीला म्हणजे अर्थात या दोघांचीच निवड हीच पेअर का तुला कोणा? मला तेजश्रीच्या त्या कॉफी टेबलला ग्रिल करण्याचा छंद कामी आला काय? नाही. साधं दिसणार कोण आहे मला? नाही माझ्या असं कोण आहे मला? त्याला बोलू देऊया आपण. नाही माझ्या मनात आलं, कारण मला ही माणसं खूप चांगल्या पद्धतीने पूर्वीपासून माहिती आहेत आणि माझ्या सिनेमातली माणसं ही तशीच आहेत. त्यामुळे पहिल्यांदा आपसुकच नाव या दोघांचं डोळ्यासमोर आलं, ते लिहिलं गेलं. आणि फक्त एक गोष्ट होती की आता हे सगळं त्यांना जितकं मला पटतं आहे किंवा जेवढं मला वाटतं आहे तेवढं ते त्यांनाही वाटावं, याच्यासाठी एका तयारीने मी त्यांच्यापर्यंत गेलो. त्यांना ते सगळं ऐकवलं, सांगितलं, काय डोक्यात आहे ते सांगितलं आणि त्यांनाही ते त्यांचं वाटलं, त्यांनाही ते स्वतःला करावंसं वाटलं, कारण आपण जवळपास आहोत ह्या सगळ्या विचाराचा, आपण भाग होऊ शकतो या सिनेमाचा. असं झालं आणि ही दोघं आपोआप बोर्डवरती आली. आणि खूप आजची गोष्ट ही वाटते. हो, खूप आजचीच गोष्ट आहे. म्हणजे आजची गोष्ट आहे, उद्याही आपण म्हणू आजची गोष्ट आहे, अशीच ती गोष्ट आहे. इट्स व्हेरी हा विषय जुना होणारा नाही. ॲक्च्युली हा जुना होणारा विषय नाही आहे. आणि मला असं वाटतं की आता जे सगळं कांदे पोहे आणि लग्न जमवणं वगैरे काय काय विषय आहेत, तर लग्न ठरवताना गुणदोष वगैरे पाहिले जातात. तर आता तू सांगायचंस की सुबोधचे गुण कोणते आहेत, आणि दोष असं नाही पण काही एखादी गोष्ट जी खटकत असेल ती, आणि कुठली गोष्ट खूप आवडते? गुण
अरे बापरे, सर्व गुण संपन्न माणसाबद्दल तुम्हाला काहीतरी अं, पण मी सुबोधदाराचा सगळ्यात आवडीचा गुण म्हणजे त्याची अभ्यासू वृत्ती, तो शूट करताना आणि त्याच्या सातत्याने काहीतरी, म्हणजे आज एवढी वर्ष काम केल्यानंतरही आपल्या कामातला एक नाविन्यपूर्वकपणा, नवखेपणा हा जपणं जे आहे ना, ते मला वाटतं खरंच शिकण्यासारखं आहे. की साध्या भूमिका साकारणं सोपं नसतं गं. आणि मगासपासून 2-3 वेळा तो म्हणाला, तेच मी आता रिपीट करेन, की साधेपणाचा आविर्भाव नाही आणता येत. तो असावा लागतो, तो करावा, म्हणजे तुम्हाला तितकं ते कन्व्हिक्शननी करता आलं पाहिजे. तर मला वाटतं हा सगळ्यात मोठा गुण आहे, की तसंच वर्षानुवर्ष तेच लग्न, तीच प्रेमाची गोष्ट, तेच सगळं चालू आहे. पण तरीसुद्धा ती एका नव्या रूपात, तेच शब्द, त्याच भावना, पण त्या पुन्हा एका नव्या रूपात, जेणेकरून ते पात्रच नवीन वाटायला लागेल अशा पद्धतीने मांडणं, हे आय थिंक त्याचं सगळ्यात आवडणारा गुण आहे. त्याचा न आवडणारा गुण हा आहे, की तो स्वतः गोड खातो, हा नाही आहे न आवडणारा, पण तो दुसऱ्यांना पण ते गोड खायला लावतो आणि त्याला कळतं की त्यांना ते आवडत असेल तर. म्हणून त्यामुळे एक 2-4 पाउंड्स तुला जर का वजनाचे वाढवायचे असेल तर तू या, त्याचा हा. की विदाऊट साखर चहा असं काही नसतं, असं सुबोधचं वाक्य आता करेक्ट, करेक्ट. आणि मग काय होतं ना, की आपण आपलं पडत्या फळाची आज्ञासारखं 1 वाटी 2 वाटी असे आपण स्वीट्स खात जातो. हा त्याचा वाईट गुण आहे, जो खरं तर नॉट सो वाईट आहे. पण बाकी काय सांगू, आणि तिसरं काय म्हणालीस तू? हां, ओके. तर मला त्याचा गुण खूप महत्त्वाचा एक वाटतो, की जो मला याआधी कधी अनुभवता आला नव्हता आणि मला कळलं की हा त्याच्यातला खूप गुण आहे. आणि ही गोष्ट तो वारंवार करतो. ती म्हणजे पहिल्या दिवशी जेव्हा तो शूटिंगला आला, तेव्हा मी त्याला काहीतरी सांगत होतो आणि मी त्याला विचारलं की तुला काय वाटतं? तो म्हणतो मला काय वाटतं हे महत्त्वाचं नाही आहे, तुला काय वाटतं आहे. सो तुला तो अथश्री कसा हवा आहे, मी हा 10 प्रकारे करू शकतो, तुझा विचार काय आहे. आणि जे काही आम्ही इतके दिवस चर्चा केली होती पूर्वी, त्या मुद्द्यांवरती आम्ही परत त्या दिवशी बोलत होतो. आमचं झालं होतं सगळं करून. सो दोघांनाही माहिती होतं अथश्री कसा असणार आहे. पण स्टील एक असताना ती एक थोडी होती रोल ॲक्शन म्हणण्याच्या आधीची एक हे स्टेप. तेव्हा मी त्याला विचारलं होतं. तेव्हा तो म्हणाला, ते तुला कसा हवा आहे तसा मी करणार आहे. सो हा खरंच गुण आहे. आणि मला म्हणजे खरंच खरंच. आणि काय दोष हवा आहे ना, तर दोष म्हणजे तो नाही, चेंज त्यांनी नाही करू, पण त्यांनी मला मित्र म्हणून जो काही तो माझी चेष्टा मस्करी खेचत असतो ना, तो त्याचा दोष नाही आहे बरं का. दोष म्हणून नाही सांगत आहे, ती एक मजा आहे. एक सांगायचं आहे म्हणून मी हे सांगतोय. नाही कोणीच नाही सुटलंय, कोणीही नाही सुटलंय. अत्यंत बारकाईने लक्षपूर्वक काम करणारी ती अभिनेत्री आहे. स्वतःच्या मेकअप आणि दिसण्याच्या पलीकडे व्यक्तिरेखा कशी दिसेल याचा विचार करून काम करणारी ती अभिनेत्री, आणि तो सगळ्यात महत्त्वाचा गुण आहे. कारण त्याच्यामुळेच अभिनेत्री किंवा अभिनेता घडत असतो. मी कसा दिसेन या गोष्टी खूप नंतर येतात. आधी व्यक्तिरेखा कशी दिसेल हे सगळ्यात पहिल्यांदा येतं. मी कसा दिसेन ते प्रमोशनला, पण कॅमेऱ्यासमोर व्यक्तिरेखाच असली पाहिजे आणि तिच्यासाठीच आपण सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत. त्यामुळे हा तिचा गुण आहे आणि तो मला असं वाटतं की त्याच्याबद्दल रिस्पेक्ट आणि एक अभिनेत्री म्हणून तिच्याविषयी वाटणारं प्रेम आहे. आणि छान आहे ते सगळं, त्यामुळे कशाला काही गरज नाही तिला चेंज करायची. आणि जे त्यामुळे काहीच गरज नाही आहे. आनंदचे गुण एकतर त्याचा विचार लेखक म्हणून गोष्टीबद्दलचा, त्याच्यासाठी घ्यावी लागणारी प्रचंड मेहनत आणि अतिशय प्रामाणिकपणे घेतलेली मेहनत. कुठलेही असे फिल्म करून सुद्धा फिल्मी विचार त्याच्या डोक्यात नाही आहेत की आता माझा रिलीज होणार, बस चहूकडे फक्त माझं नाव, असं काही त्याच्या डोक्यात नसतं. आणि मला असं वाटतं तो इतका प्रामाणिक, इतका जेन्युइन त्याच्या चित्रपटाच्या बाबतीत आहे. तो त्याचा प्रामाणिकपणा आपल्या कलेविषयीचा हा सगळ्यात मोठा गुण आहे, जो माणसं खूप अशी खोटी व्हायला लागतात, खोटी वागायला लागतात. तर तो तसाच सच्चा आहे जसा आधी होता. अवगुण म्हणशील तर तो खूप लवकर एखाद्या गोष्टीचं प्रेशर घेतो. हायपर म्हणण्यापेक्षा सुद्धा स्ट्रेस घेतो एखाद्या गोष्टीचा. आणि मला असं वाटतं तो जितक्या लवकर काढेल तितक्या लवकर तो, ऑफकोर्स दिग्दर्शक म्हणून मला पूर्ण कळतं की तो चित्रपट हे आपलं बाळासारखं असतं,
पण एका पॉईंटच्या पलीकडे DCP नंतर त्या बाळाचं स्वतःचं नशीब असतं आणि त्या नशिबानेच ते बाळ मोठं होतं, वाढतं, त्याला ज्या प्रकारे जायचं आहे त्या प्रकारे जातं. DCP पर्यंत आईवडिलांच्या हातात असतं, तेवढंच त्यांनी करावं. त्याच्यानंतर त्या चित्रपटाचं जे काही होईल त्याच्याशी त्याचा अजिबातच संबंध असला नाही पाहिजे, कारण ते त्याला खूप त्रासदायक ठरेल जर ते त्याच्या अपेक्षेप्रमाणे पुढे जर गोष्टी घडल्या नाहीत तर. मला असं वाटतं दिग्दर्शकाच्या अपेक्षा DCP पर्यंतच मर्यादित असल्या पाहिजेत, त्याच्यापुढे ती फिल्म त्याची नाही. ज्या क्षणी तो रिलीज होतो त्या क्षणी तो चित्रपट दिग्दर्शकाचा राहत नाही, तो चित्रपट सगळ्या प्रेक्षकांचा होऊन जातो आणि त्याच्यात त्याला से असण्याचा काही अधिकार नाही. त्यामुळे जे त्याला चुकलं असं वाटत असेल, जे राहून गेलं असं वाटत असेल, ते पुढच्या चित्रपटाला आपण करावं. पण ही गोष्ट मला त्याची खटकते की तो खूप स्ट्रेस घेतो, तर त्यांनी तो कमी केला पाहिजे, कारण त्याचा प्रयत्न त्यांनी केलेत आणि पूर्ण प्रामाणिकपणे 100%पेक्षा सुद्धा जास्त केलेत. त्यामुळे त्याचे नाही, मी अजिबात जात नाही आहे. नाही नाही नाही, मी तुला सांगू, कट्यार माझा पहिला चित्रपट होता. मला प्रेशर कुठपर्यंत होतं, जोपर्यंत त्याची DCP निघत नाही. 3.5-4 वर्ष मला इतकी आनंदाने झोप लागली नाही. ज्या दिवशी मी त्याची DCP बघितली, त्याचं व्ह्यूइंग केलं, रिलीजचा तो वेळ होता, अजून एक 15-20 दिवस होते, पण ज्या दिवशी DCP निघाली त्या दिवशी लहान बाळ जसं झोपतं ना तसं मी झोपलो होतो, कारण माझं काम संपलं होतं. त्याच्यानंतर माझा त्या चित्रपटाशी संबंध नाही आणि आजही मानापमानची DCP ज्या क्षणी निघेल त्या क्षणी मी त्याच्यातनं एका सेकंदात बाहेर पडलो असेल. माझ्याकडनं जे मला कष्ट करायचे होते, माझ्याकडनं जे मला काम करायचं होतं, माझं करून झालं आहे. तसंच याचं करून झालं आहे. आता हा सिनेमा 20 तारखेपासून लोकांचा होणार आहे. आता त्या लोकांचं प्रेशर त्यांनी घेण्याची गरज नाही. आपण केलेली प्रत्येक गोष्टच जगाला आणि सगळ्यांना आवडतेच असं होत नाही. काहींना आवडते, काहींना नाही आवडत. मला असं वाटतं त्यांनी त्याच एनर्जीनी पुढच्या चित्रपटाच्याकडे वाटचाल केली पाहिजे. त्याला जे करायचं होतं त्याचं करून झालं आहे. त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे प्रयत्न केला आहे. अत्यंत प्रामाणिक, खरी, सच्ची फिल्म केली आहे त्यांनी. त्यामुळे त्याचं काम झालं आहे. मला असं वाटतंय यातून एक मित्र सुद्धा बोलला आणि त्या मित्राने एक खूप छान सल्ला दिला आहे असंच म्हणेन मी. आता पुन्हा बॅक टू कॉफी टेबल. फक्त एक छोटासा गेम असा आहे की अर्थात सुरुवात ही तेजश्रीपासून, कारण की कॉफी टेबलचे वन लायनर, एखाद्या कॉफी डेटचं वन लायनर जे तू म्हणजे तू स्वतः ते प्रत्यक्षातही वन लायनर. नाही कळलं मला. कॉफी टेबलवर वन लायनर्स जनरली आपण फेकतो, जनरली म्हणजे वन लायनर जे, तर असं काही एखादं. हां, अ लॉट कॅन हॅपन ओव्हर अ कप ऑफ कॉफी. म्हणजे स्वतःचे असले तरी चालेल, तो विचार असला पाहिजे असं नाही. आठवलं की सांग मला. हा, मला नाही कळत आहे आता, नाही सुचते मला. A latte can happen over. ए लाटे. नाही, मला पण नाही सांगता येते काय की व्हॉट कॅन हॅपन ओव्हर अ कॉफी. एनिथिंग कॅन हॅपन ओव्हर अ कॉफी. मेकअप्स अँड ब्रेकअप्स कॅन हॅपन ओव्हर अ कॉफी. अजून काय, वी कॅन मेक फिल्म्स ओव्हर अ कॉफी. काय, सिनेमाची डिस्कशन्स कॅन हॅपन ओव्हर अ कॉफी. खूप गोष्टी. हां, ते सुबोधच सांगेल. नाही, तो पहिल्यांदा हिप्पी हार्टमध्ये गेलेला तो अथश्री आहे. तो फार तर अमृततुल्य, कॉलेजचं कॅन्टीन, याच्या पलीकडे तो हिप्पी हार्ट वगैरे मी पण नाही कधी गेलो. मी पुण्यात राहिलो आहे इतकी वर्ष. मी आज तर काय मुंबईत मी एकाही पबमध्ये नाही गेलो आजपर्यंत. तर तिथे गेल्यानंतर काय मागवतात मला नाही कळणार. तर तिथे ती जेव्हा मोका म्हणते तेव्हा त्याला मोका काय असतं हे काय माहिती आहे, त्याच्यात लहान मोठं. तर तो तसा अत्यंत जेन्युइनली त्याला माहिती नसण्यातनं घडलेली गोष्ट होती ती. म्हणजे ती विचारते त्याला, मोका लार्ज और स्मॉल सर, ज्यावर तो म्हणतो की मोका मोठा. तर ते मोका मोठावर काल आम्ही खूप हसलो होतो. काल फिल्म जेव्हा आम्ही सगळ्यांनी एकत्र पाहिली तेव्हा पीपल वर लाफिंग ओव्हर इट की एक मोका मोठा यावर. तुझाही असा काहीतरी शब्द असेल ज्याला तू काहीतरी वेगळा शब्द वगैरे, जशी तेजश्री आहे मुळात. मला जाम सॉफिस्टिकेटेड वागायला आवडतं. नाही, मला खरंच नाही आठवत आहे आत्ता. मला खरंच नाही आठवत आहे आत्ता. मला
नाही मला असं नाही, मला वन लाईनर नाही आठवत आहे, पण मला आता माझ्या एका मैत्रिणीचं एक जेस्चर आठवत आहे. एक ब्लॅबर नावाचं आउटलेट आहे खाण्याचं, जिकडे तुम्हाला कॉफीवर ना आपल्या फेवरेट माणसाचा फेवरेट फोटो मिळतो. तर मला एक नवीन प्रोजेक्ट मिळाल्यानंतर तिने मला तिथे आपण जाऊया चल कॉफी प्यायला म्हणून नेलं होतं. आणि मला माहितीच नाही हे उपद्व्याप तिने कधी केले होते, बट जस्ट टू यू नो से कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर युअर न्यू प्रोजेक्ट, तिने माझाच एक आमच्या आधीच्या कॉफीला आम्ही भेटलेलो तेव्हाचा एक फोटो त्या कॉफी कपवर मला देऊन ती कॉफी मला आणून दिली होती. तर मला खूप भारी वाटलं होतं तेव्हा. आणि मला मुळात माहीत नव्हतं असं काहीतरी केकच्या बाबतीत हे झालं होतं, पण कॉफीच्या बाबतीत पण असं काहीतरी होऊ शकतं आहे माहीत नाही. सो त्याचं मी रील इन्स्टावर बनवलं होतं आणि टाकलं होतं तेव्हा. म्हणजे मला माहितीच नव्हतं की ती कॅमेरा घेऊन आहे आता आपल्यासमोर. तिने ते सगळं प्लॅन केलं होतं आणि मी अशी 2 मिनटं त्या कॉफीकडे बघत बसले की ओ माय गॉड ह्याच्यावर मी आहे. अनेकांना तू ही छान आयडिया दिलेली आहेस. जाता जाता आता हे विचारेन की अर्थात तुम्ही नाटकाची माणसं आहात आणि खूप मोठा निर्णय घेतलेला आहे की नाट्यगृहात सिनेमा दाखवावा. तर अर्थात यासाठी आधी कौतुक. आणि कसं हे होणार आहे, कशा पद्धतीने हे सॉरी, मगासपासून हा प्रश्न ना फक्त या दोघांना विचारला जातोय आणि ह्याचं उत्तर ह्यानीच द्यावं. फक्त मला एक गोष्ट सांगायची आहे की मी स्टेजवर नाटक करताना ना मला खूप वेळा असं वाटतं की आय विश मला समोर जाऊन बसता येईल आणि मला स्वतःला बघता येईल. तर आता ह्याची गणितं काय आहेत, हे योग्य आहे हे अयोग्य आहे हे सगळं हे सांगतील, पण मला ना यार आय थिंक मला तो थॉट आहे ना तो जगता येणार आहे ह्याची खूप मज्जा वाटते. की कायम स्टेजवर उभं राहिल्यावर तुला वाटत असतं ना की लोक तुम्हाला बघतायत पण आपण कसे दिसतोय. तर मला वाटतं की नाटकाच्या खुर्चीत बसून स्वतःला पाहणं हे एक वेगळंच असेल कदाचित. येस, हा आमच्या हॅशटॅग तदेव लग्नम ह्या सिनेमामार्फत हा उपक्रम सुरू होतो आहे. आणि नाट्यगृहामध्ये सिनेमा अशी ही संकल्पना आहे. महाराष्ट्रात अनेक नाट्यगृह आहेत वेगवेगळ्या शहरांमध्ये गावांमध्ये. थिएटर्स अजून सगळीकडे 100% नाही आहेत. त्यामुळे हा निश्चितच एक चांगला उपक्रम हा सिद्ध होणार आहे. आणि अनेक वेळेला असं होतं की आपण सिनेमागृहामध्ये आपण जातो, आपल्याला हवा तो सिनेमा त्या वेळेला बघता येत नाही, कारण खूप सारे सिनेमेज असतात जे आजूबाजूनी वेगवेगळ्या भाषेतले रिलीज होत असतात. आणि अशा वेळेला जर एक वेगळं व्हेन्यू आपल्याला तयार होत असेल, आपल्या गावामध्ये 3-4 व्हेन्यूज तयार होत असतील, तर लोकांनासुद्धा ते खूप चांगल्या पद्धतीने म्हणजे त्यांच्या सोयीच्या वेळेनुसार त्यांना त्या सगळ्या गोष्टी पाहण्यासाठी अवेलेबल होतील. हा त्याचा सर्वात मोठा फायदा आहे. आणि ते सगळं छान पद्धतीने व्हावं, जसा सिनेमागृहात तुम्हाला एक्सपिरियन्स येतो तसाच तो नाट्यगृहातही यावा, याच्यासाठी एक चांगली यंत्रणा आत्ता सगळी पुण्यामध्ये त्याचं सगळं पेपर वर्किंग आणि एक्झिक्युशन करत आहे. एक्झॅक्टली येतोय कमिंग टू जो वेळ मिळेल तो सिनेमावाल्यांना मिळणार आहे. सुबोध हे मगासपासून सांगतोय आणि ते खरं तर खूप अत्यंत महत्त्वाचा आहे मुद्दा, की नाटकावर कोणतीही गदा न येता हा उपक्रम राबवला जाणार आहे. जेव्हा तिथे नाटकं नसतात, ह्याचा म्हणजे नाटकं कोणत्या थिएटरला कोणत्या वेळेला मॅक्झिमम असतात, कोणत्या वेळेला थिएटर रिकामं असतं, ह्याचा पण रिसर्च एक टीम पॅरलली करते जी महाराष्ट्रभरात करते. आणि अशी काही थिएटर्स असतात जिथे संध्याकाळचीच नाटकं असतात, 6 आणि 9 अशी 2 शोज होऊ शकणारी नाटकं असतात. पण तुमच्याकडे तो अख्खा वेळ सकाळपासूनचा अगदी 3-4 वाजेपर्यंत तो अवेलेबल असतो. सो तशा पद्धतीने तो रिसर्च करून ते वापरलं जाणार आहे. आणि सुबोध मगाशी पण म्हणाला किंवा तो आत्ताही हे सांगेल, अजिबात नाटकावर गदा येणार नाही ह्याची काळजी हे सगळे ऑर्गनायझर्स ह्या गोष्टीची घेत आहेत. नाही, तेच मला असं वाटतं की नाटकावर गदा न येता सिनेमा लागणार असेल. आणि पूर्वीची आणि मराठी चित्रपट प्राधान्य नाही, मराठीच चित्रपट. दुसरा चित्रपट दाखवला तर काहीच गरज नाही नाट्यगृह चित्रपटांना द्यायची. मराठी दाखवणार असाल तर द्या, कारण हिंदी दाखवणार असाल, मल्याळम तेलुगू तमिळ दाखवणार असाल तर आमचे नाट्यगृह त्यांना देण्याची गरज नाही. आमचे नाट्यगृह मराठी चित्रपटांना दाखवतील तरच द्या, नाहीतर देऊ नका. जे चाललंय ते उत्तम चाललंय. मराठी चित्रपटांसाठीच असलं पाहिजे, ते दुसऱ्या कुठल्याच चित्रपटांसाठी नाही. विषय संपला, याच्यावर चर्चा पण नाही होऊ शकत. ऑलरेडी आमच्या ताटातलं तुम्ही खूप काढून घेतलंय. आता थिएटरमध्ये काढून घ्यायला नसाल तर आम्हाला तिथे पिक्चरच दाखवायचा नाही आणि आम्ही दाखवू देणार नाही. याची सुरुवात
पुण्यात आपल्या सिनेमापासून यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड इथपासून होणार आहे, पण ही हळूहळू महाराष्ट्रभर हा उपक्रम राबवला जाणार आहे. खरंच जर हे छान वर्क झालं तर हे खूप मोठं पाऊल ठरणार आहे. मराठी चित्रपटासाठी फार स्तुत्य असा हा उपक्रम ठरू शकतो. त्यामुळे खूप खूप शुभेच्छा आणि अर्थात चित्रपटासाठी भरभरून शुभेच्छा. थँक्यू सो मच.